हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आम्ही डिस्कस करणार आहोत की व्हाय आर ई बुलेट इज स्टील रेलिव्हंट इन द मार्केट. येट देर आर सो मेनी कॉम्पिटर्स टू इट. इट्स हॉट सेलिंग बाईक इन इट्स रेंज स्टील. सो अथर्व, व्हाय डू यू थिंक येस. इज इट स्टील रेलिव्हंट अँड हाऊ? फर्स्टली तर मेन गोष्ट आहे की त्या गाडीचे फॅन बेस जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्या गाडीचं स्टील रिलेव्हंट असण्याच्या मागचं. ओके. बिकॉज ज्या काळात सर्वसाधारणतः ती गाडी खरंच खूप वाईट होती, म्हणजे क्वालिटी चांगली नव्हती, व्हायब्रेशन्स खूप सारे होते, त्या काळात त्या गाडीचा एक फॅन बेस डेव्हलप झाला, जो आय गेस तुला पण माहिती असेलच की अराउंड हो हो, नक्कीच आत्ताचं जे नक्कीच. करंट त्यांचं जे सिरीज इंजिन आहे त्याच्या आधीचं जे इंजिन होतं त्याला व्हायब्रेशन्स वगैरे खूप सारे होते आणि बाकी पण बरेच इश्यूज होते. सो त्या काळात त्यांचा जो फॅन बेस डेव्हलप झालाय त्यामुळे त्या गाडीला एक चांगलं सेलिंग बेस मिळाला. सो ते वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन्स आहेत माझ्या माहितीप्रमाणे. ओके. आणि माझ्या मते काय आहे ना, की बुलेट हॉट सेलिंग आहे कारण तिच्याबरोबर खूप इमोशन्स जुडलेले आहेत. कारण ॲज वी नो ती गाडी वॉरमध्ये वापरली गेली आहे. प्लस येस येस ती येस. आतापर्यंत इट इज द मोस्ट रिलायबल बाईक कन्सिडर्ड इन द मार्केट. कारण तिला बरेच जण ओव्हरऑल वर्ल्डमध्ये ट्रॅव्हलिंगला वापरतात. म्हणजे बरेच जण असे बघितलेत मी, ज्यांनी अख्खं वर्ल्ड टूर केली आहे बुलेटवरती. आणि जे एक मी असं हे पण बघितलंय, एक ट्रॅव्हलर बघितलाय, ज्याने एकदम फर्स्ट जेन घेतलेली ही आरी आणि त्यानं अख्खं वर्ल्ड फिरलंय. येस, बेसिकली ती गाडी इझी टू ब्रेक बट इझी टू रिपेअर आहे. कुठलेही असे येस. कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉनिक्स त्यामध्ये जास्त नाहीयेत और तेच. नव्हते. आजकाल थोडंफार गोष्टी तरी ऍड करायला लागलेत, कंपल्सरी आहेत ते त्यामुळे. आजकाल त्यांना नाऊसमुळे करायला लागतं यार. ते हा, ते बट काही करू शकत पूर्वी नाही त्या. एकदम मेकॅनिकल गाडी होती. सो एकदम बेसिकली रॉ प्रत्येक आणि बुलेट रोबोस्ट गाडी होती तेव्हा ती. येस, प्रत्येक बुलेट ओनरकडे आपल्याला एक टूल किटचा सेट दिसायचा त्यामुळं, की येस. तुम्ही स्वतःच्या ह्यानं सगळ्या गोष्टी हातानं मॅनेज करू शकाल अँड इट विल टेक यू फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. इट वॉज अ इझी मशीन, आय हॅव टू से. येस येस, ऍब्सोल्युटली. ऑल्सो सेकंड पॉइंट मला जो वाटतो तो म्हणजे ज्या लोकांना स्पोर्ट्स बाईक घ्यायच्या नाहीयेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल R15, ड्यूक. R15 स्टील थोडीशी लोअर प्राइस रेंजला येते, बट ड्यूक और अपाचेज और आरसीज या गाड्या ज्यांना घ्यायच्या नाहीत त्यांच्यासाठी तो एक चांगला ऑप्शन आहे, राईट? तो त्या लोकांना ती गाडी एक पर्टिक्युलरली सगळ्यात बेस्ट ऑप्शन होती त्यावेळी. बिकॉज त्याला जर कॉम्पिटिशन बघशील तर काहीच नव्हतं. येस. म्हणजे सिंग्युलर इन द सेगमेंट. येस येस येस, त्यावेळी कॉम्पिटिशनला कोणच होतं साधारणतः ज्यावेळी त्या गाडीने त्याचं मार्केट एस्टॅब्लिश केलंय. मला तरी कुठली गाडी आठवत नाही की जी बुलेटच्या कॉम्पिटिशनला होती. तेव्हा आय थिंक सो जावा होती, पण जास्त टिकली नाही ती त्याच्या विरुद्ध. जावा पण लेट एंट्री झाली ना जावाची. इफ यू थिंक अबाउट अराउंड 5 years ago, जावा 20 अँड एसडीज, द बोथ. 18-19 ला जावा एसडी होती. नो, आय डोंट थिंक सो. नाही नाही, तेव्हा नव्हती ते पण लेट आले ते. आय थिंक सो 70s-80s मध्ये आले नंतर. नो 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 1970s 1980s. नो नो नो, आय एम नॉट टॉकिंग दॅट ओल्ड पार्ट. हे बघ, पूर्वीच्या काळात एवढं मार्केट त्याचं नव्हतं. आपण जे मार्केट सॅच्युरेशन बघतोय ते बघतोय गेल्या एक 10 वर्षामध्ये, सिन्स ओके. हा. 2013-14, की बुलेट इज टेकिंग अनदर लेवल. Bullet has taken another level in its sales, in its market appeal ओके. and everything. Whereas जे त्याची कॉम्पिटिशन होती ती खूप मागे राहिली. दॅट वॉज जावा अँड एसडी, राईट? आणि सो माझ्या मते काय झालं, की जे बुलेट बरोबर लोकांचं रिलेशन बिल्ड झालं. येस. पण आधीपासून बुलेट लोकांना आवडायची. पण आधी काय झालेलं, एकदम इनिशियल डेजला सगळ्या लोकांची बुलेट बाय करायची हे नव्हती, कॅपेबिलिटीज नव्हती, किंवा एक तेवढं लोकांचं इन्कम नव्हता. जे येस आता येस बघितलं तर लोकांचं पर कॅपिटल इन्कम बरंच वाढलाय कम्पेअर टू 10 years बिफोर. येस येस येस, त्यामुळे मग लोक ते दॅट्स ट्रू. आरामात अफोर्ड करू शकतात बुलेट. प्लस ते मग दे आर ट्राईंग टू फुलफिल ड्रीम्स ट्रॅव्हलिंग विथ इट. येस येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. लाईक कम्पॅरेटिव्हली बुलेटची प्राइस तेवढी वाढली नाही जेवढा इन्कम वाढलाय. सो त्यामुळं हा, तेच. लोकांना खूप जास्त ती अफोर्डेबल झाली आहे. प्लस आपल्याकडं मेन सिटीज मध्ये एक तुम्ही नॉर्मल बाईक पेक्षा वेगळी काहीतरी गाडी चालवताय, हे एक दाखवण्याचं ते प्रतीक आहे म्हणू शकतो आपण, की हा. तुमच्याकडे बुलेट आहे. सो त्यामुळे पण ती लोक घेतात. आणि आत्ता बघशील तर आता जर आपण बघितलं काय काय कॉम्पिटिशनला आहे आता, वी हॅव होंडा CB350, CB राईट, हायनेस. CB350 हायनेस, 350 हायनेस. हा. देन वी हॅव जावाज. रेट्रो मध्ये एसडी. जावा, एसडीज अँड टीव्हीएस ची व्हॉट्स द नेम ऑफ दॅट व्हेकल या, रुमी नाही,
रोनिन रोनिन, येस येस येस. ती सो आणि मेन हंटर एका ह्याच्या आले. येस येस येस. सो मेन कॉम्पिटिशन हे आहेत. तसं बघायला गेलं तर बुलेटसाठी मेन कॉम्पिटिशन आहे ते थंडरबर्ड म्हणजे आत्ताची मिटिओरच आहे. हा की लोक येस तिकडे जातात और हंटर आहे आता. सो त्या दोन हा गाड्यांवरतीच त्यांचा जो सेल आहे तो डिवाइड होतो. बट हम्म. तसं आत्ता सुद्धा बघशील तर रिअल कॉम्पिटिशन काही नाहीच आहे ना बुलेटला. आणि स्टील वी कॅन से दॅट बुलेट इज कन्सिडर लाईक अ टँक ऑन द रोड इन द बाईक्स. मॅन, मी जास्त ती गाडी चालवली नाहीये. बट जेवढी काही चालवली आहे ना, असं इट लिटरली फील्स लाईक अ ट्रेन. म्हणजे अशी हेवी हा गाडी आहे. यू विल जस्ट कीप गोइंग इन स्ट्रेट लाईन. Yes. नेक्स्ट लेवल. एकदा त्या गाडीने स्पीड पकडलं की ती जस्ट जात राहते. हा दॅट व्हेकल इज रिअली नाईस. त्यामध्ये कॅरेक्टर आहे असं हम्म. प्रॉपर. तेच तेच. ते लॉंग स्ट्रोक इंजिन असतो त्याला थंब पण चांगला असतो त्याला जरा फील पण जरा मस्त येतो गाडीला तुमच्या. नक्कीच नक्कीच नक्कीच. ओनली थिंग इज गाडी थोडी हेवी आहे. हा ते बरीच हेवी त्यांना आहे. थोडं ते रोडवर तशी ती चालली पाहिजे त्यांना हेवी करायला लागतेच ते ऑब्विस पण येस. बट त्याचे दॅट इज अ सेफ्टी कॅरेक्टर ऑफ इट. इम्प्लिकेशन्स आहेत तेवढे. हा की आय हॅव हर्ड मल्टिपल इन्सिडेंट्स जिथं लोकांना ती गाडी बॅलन्स नाही झाली आणि म्हणून त्यांच्या पायावर पडली पाहिजे. तेच असं की मी एक तुम्हाला नाही गाडी झेप. हा मल्टिपल इन्सिडेंट्स ऐकलेत. ओके. सो दॅट इज वन ऑफ द इश्यूज बट पीपल आर ओके टू लिव्ह विथ दॅट. ते काय आहे ना गाडी म्हटल्यावर तुमच्याकडे एक तो रोबस्ट पण येतो रे मग ती गाडी नक्कीच घेतल्यावरती एक नक्कीच. एक तुमची एक व्हॅल्यू सेट होती मार्केटमध्ये की अरे ह्याच्याकडे बुलेट आहे आणि ह्याच्याकडे R15 ऐकल्यावर बुलेट ऐकल्यावर कसं लोकांना जरा हे बदलतं सगळं बघण्याचा नजरिया बदलतो खूप. ओके. यू आर मेकिंग अ कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट. यू माइट गेट हेट कमेंट्स जर कुठल्या R15 फॅननी बघितलं तर. अरे हे बघ मी सिरियसली सांगते R15 इज बिकमिंग चप्रिफाईड लेजिट यू मीन टू से की ती ऑलरेडी सफरिफाईड नाहीये. आहे अजून होत चालली आहे. इट्स नॉट ओके लाईक जस्ट द लेवल ऑफ KTM इट्स टचिंग द लेवल ऑफ KTM. येस तर इट इज असं माझं म्हणणं आहे की केटीएम या. R15 अजून त्या लेवलला टच नाही झाली पण ती लोक टच होणार आहे त्यामुळे इट्स गोइंग टू बी चप्रिफाईड व्हेरी सून. नक्कीच नक्कीच नक्कीच. R15 कसं आहे अजून सुद्धा ती म्हणजे का चप्रिफाय नाही झाली मला वाटतं की ती गाडी अजून तेवढी पॉप्युलर नाहीये. एक पॉइंट होता ज्यावेळेस ती पॉप्युलर हा झाली. बट हो ड्यूकनी त्याची पॉप्युलॅरिटी जरा जास्त ओव्हरटेक केली. कारण ड्यूक हा 200 इज रिलेटिव्हली सिमिलरली प्राइस टू R15. उलट ह्यांनी R15 ची प्राइस वाढवल्यामुळे ती जरा पॉप्युलॅरिटी कमी झाली. येस येस येस. बट R15 इज अ गुड व्हेकल. हम्म म्हणजे त्या प्राइस पॉइंटला त्याचे इंजिन आहे व 150 सीसी इंजिन मधनं एवढा परफॉर्मन्स मिळणं फार अवघड होतं रे म्हणजे त्यांनी खूप चांगलं केलं त्यातनं. राईट नाव लेट्स शिफ्ट बॅक टू बुलेट. सो येस आय थिंक अजून काय रिझन वाटतं तुला की बुलेट एवढी सेल होते आणि तिचं एक आयडेंटिटी बनलेली? माझ्या मते त्या प्राइस पॉइंटला तिचं परफॉर्मन्स मिळतो आपल्याला जसं की एक सिटीमध्ये पण चालवायला ती का चांगली वाटते कारण की एक सिटीमध्ये कसं आपल्याला असं गिअर शिफ्टिंग करायला आवडत नाही आणि तिला तो इनिशियल टॉर्क जास्त असल्यामुळे ना तुम्ही एक कॉन्स्टंट ती फर्स्ट गिअर चालवली तरी तुम्हाला काही फरक पडत नाही ती त्यामुळे ती एक तेवढं ते बनतं ते प्रोडक्ट तेवढं व्हॅल्यू फॉर मनी आणि तेवढं तुम्हाला कन्व्हिन्स करतं घ्यायला गाडी की तुम्ही एक सिटीमध्ये चालू शकाल तुम्ही सिटीमध्ये ती गाडी बेअर करू शकाल. नॉट लाईक केटीएमला तुम्हाला सारखं फर्स्ट सेकंड गिअर मध्ये शिफ्ट करत लागायला लागेल कारण त्याला एक कॉन्स्टंट RPM तुम्ही गाडी ठेवायला लागतं तुम्हाला केटीएम मध्ये. ओके. I haven't driven any of the KTMs, so I have no idea. So, okay. या बट बुलेट बाबतीत ते खरं आहे. म्हणजे बुलेट असच्या कुठल्याही 350cc जे सिरीजचं इंजिनचं कुठलीही गाडी असू दे, इट्स ट्रू की यू हॅव अ लॉट ऑफ टॉर्क आणि त्यांची गिअरिंगची रेंज खूप मोठी आहे. म्हणजे यू कॅन कीप युअर व्हेकल इन थर्ड गिअर फॉर अ व्हेरी लार्ज स्पॅन ऑफ युअर लाईक स्पीड ब्रॅकेट. अराउंड 50-60 किलोमीटरच्या स्पीड ब्रॅकेटमध्ये तू तो थर्ड गिअर वापरू शकतो विच इज अ बिग थिंग. कारण मग ते तुम्हाला सिटीमध्ये खूप हेल्प आउट करतं तुमचं लॉंग गिअरिंग रेशो असल्यामुळे. येस. इनफॅक्ट मी ती 5th गिअरला 30च्या किलोमीटरनी पिक केलेली आहे. आय वॉज हेच लाईक तू मॅन. केटीएम करू शकणार नाही रे असा विषय आहे. ओके. मी ट्रायच करत होतो बिकॉज आय हॅड सीन इन वन ऑफ द रिव्ह्यूज की हा यू हा कॅन पिक दॅट व्हेकल फ्रॉम 30 स्पीड ॲट 5th गिअर. सो या इंजिन ट्रॅक्टेबिलिटी इज वन ऑफ द थिंग्स. हा I think one more thing that helps Royal Enfield is its community. Specifically, बुलेटची जी कम्युनिटी आहे दॅट इज क्वाईट बिग. ओके त्या कम्युनिटीचे 2 ऍडव्हान्टेजेस आहेत. एक, खूप सारे ट्रॅव्हलिंगचे इव्हेंट्स चालू असतात और हो भरपूर अदरवाईज असतात. सुद्धा मीटअप्स चालू असतात, काही ना काहीतरी बाकीचे इव्हेंट्स चालू असतात. अँड सेकंडली
ती कम्युनिटी तेवढी मोठी असल्यामुळं आणि त्या कम्युनिटीमध्ये मॉडिफिकेशनचं कल्चर असल्यामुळं मॉडिफिकेशनला तुला ऑप्शन खूप मिळतात त्या गाडीसोबत. हां आणि म्हणजे तेच की इट इज अ मॉड फ्रेंडली बाईक. येस. सो दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन्स फॉर दोज काइंड ऑफ बायर्स, कारण बुलेटचे मोस्टली बायर्स हे त्यामध्ये मॉडिफिकेशन करतात. अराउंड 70-80% हो, लोक त्यामध्ये हो. मॉडिफिकेशन जाऊन करतात. 20-30% येस. नाहीत पण करत, बट त्या 70-80% साठी मॉडिफिकेशन करणं इज इम्पॉर्टंट. सो ती मॉडिफिकेशनची अवेलेबिलिटी ही त्या व्हेकलच्या सेलिंगची इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बरोबर आहे. प्लस प्राइस इज गुड. इट्स लाईक येस. 270च्या आसपास आता सेल आउट होतीये ती, विच इज क्वाईट गुड. Like for 350cc engine, metal, complete premium build, I think it is good. आणि माझ्या मते अजून एक मध्ये सर्कमस्टन्स होतो की ती रिलायबल पण तेवढीच आहे. त्यामुळे तिला जास्त हे पण आहे, असं पुढं खर्च पण येत नाही तिला जास्त. Yes, yes, yes. रिलायबल For असल्यामुळे ती लाँग टर्म ठेवायला पण काही जास्त वाटत नाही. त्यामुळे लोकं असं करतात की वन टाईम इन्व्हेस्टमेंट करू आपण आत्ता घेऊ, की पुढे टिकेल पण एवढी जास्त. sure, sure, sure. Of course. इट्स लाइक अ वन टाईम इन्व्हेस्टमेंट. Yes. प्लस कसं असं ना त्याचं, की अनलाईक हिमालयन, जिथे हिमालयनला थोडंसं हाईटचा कन्स्ट्रेंट कधी-कधी मानला जातो, हं, की हं. थोडं तुमची हाईट कमी असेल तर यू माइट हां. फील डिफिकल्टी विथ हिमालयन. तो ह्याला इश्यू नाहीये. सो टुरिंगला पण त्याचा काही इश्यू येत नाही. आणि प्लस ही एक अशी गाडी आहे जी अख्ख्या रॉयल एनफिल्ड लाईनअप मधली, म्हणजे 350 लाईनअप मधली, हं. जी तुम्ही लडाखला घेऊन जाऊ शकता स्पेसिफिकली. कारण त्या हां. गाडीसोबत लडाख हे तुम्ही प्रॉपरली रेझोनेट करू शकता, अनलाईक विथ मीटियर और हंटर. ओके. हां. कारण येस. त्या गाडीतून प्लस बरेच जणांनी केलंय ते, त्यामुळे त्यांना ते सांगू शकतात ते काय कसं आहे येस. ते. प्लस तिथं लडाखमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली त्या गाडीचे स्पेअर पार्ट पण अवेलेबल असतात आणि तुम्हाला आजूबाजूला लोक पण अवेलेबल असतात जे सेम गाडी घेऊन आली त्यांच्याकडे पण स्पेअर पार्ट अवेलेबल असतात. हां, कारण की लडाखमध्ये कल्चर काय, की काय-काय जण बरेच जण काय करतात, तिकडे जाऊन आरी रेंट करतात तिकडे जाऊन बरेच जण. यप, यप, हिमालयन किंवा बुलेट तिकडे जाऊन रेंट करतात ते. त्यामुळे यप. तिकडं ते रेंट केल्यामुळे पण त्यांना कसं, की त्यांच्याकडे पण गाड्या असल्या पाहिजेत ना रेंट करायला. त्यामुळे त्यांच्याकडे सगळे स्पेअर पार्ट सगळे अवेलेबल असतं. त्यामुळे ते तुम्हाला तिकडे तुम्हाला सगळे सर्व्हिसिंग मिळू शकतं लडाख साईडला. येस, नक्कीच. सो येस, आय गेस दोज आर ऑल द रिझन्स की हं. कम्युनिटी चांगली आहे, स्पेअर पार्ट अवेलेबिलिटी, इमेज येस. रेझोनन्स, देन यू हॅव रिलायबिलिटी. द रिलायबिलिटी अँड कॉम्पिटिशन तेवढी चांगली नसणं हा पण एक कारण आहे. हं. आणि वेल प्राइस्ड बाईक स्ट्राँग आहे. स्ट्राँग कॉम्पिटिशन नसणं एवढी. येस. सो आय थिंक दीज आर द रिझन्स. हं. एनिथिंग एल्स यू वुड लाईक टू ॲड इन? तुझं सर्व्हिस कॉस्टचं काय आहे त्याचं? कारण माझ्या सर्व्हिस कॉस्टचं कधी काय माहीत नाही त्याचा काय विषय. ते पण डिपेंड करतं बऱ्याच वेळा. No, service cost is not dirt cheap, but it's not too expensive. हं. It's very reasonable. ओके, So ओके. that is like the सगळ्या on par is almost सगळ्यांच्या. हं, It has like no special advantage, but काही असं disadvantage पण नाहीये. हं. कारण काय Disadvantage. टी-व्ही-एस कसं सर्व्हिसिंगच्या बाबतीत थोडं मात खातं. तिकडं हे एवढं मात खात नाही. Yes, yes. तशी सर्व्हिसिंग रॉयल एनफिल्ड वाल्यांची चांगली आहे. हां, तेच. कॉस्टिंग बद्दल म्हटलं तर इट हॅज नो स्पेशल ऍडव्हान्टेज ऑर डिसएडव्हान्टेज. हं, हं, हं. ओके. Yeah. सो आय थिंक सो इट्स द एंड ऑफ इट. Yeah, almost we have covered of everything. So I think these are the हं. reasons because of which Bullet is so popular. येस. I think सो we can wrap it up. Yeah. येस, येस. विल रॅप इट अप. सो गाईज तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज कमेंट डाऊन करा की तुम्हाला ह्यातला कुठला पार्ट आवडला. आणि तुमच्यामध्ये तुमचे काही रिझन्स आहेत की ज्यानं बुलेट अशी एक रेलिव्हंट गाडी आहे, अजून खूप रेलिव्हंट गाडी आहे. आणि त्याला कॉम्पिटिशन्स काय असू शकतात अजून पुढे आले तर. आणि त्यांनी काय असलं पाहिजे कॉम्पिटिशन्समध्ये ज्यानं बुलेटचा रेलिव्हन्स थोडा हॅम्पर होऊ शकतो. हे तुम्ही पण कमेंट डाऊन करा. सो दिस इज ऑल इट. सायनिंग ऑफ दिस साइड शुभंकर. Yes. Chalo. Bye bye. See you next time. बाय बाय. येस.